आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। निफाड तालुक्यातील सावरगाव सिंचन योजनेच्या कामांना गती देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीत सावरगाव सावठण तलाव योजनेसह लासलगाव बाह्य वळण रस्ता, भूसंपादन आणि देवना साठवण तलाव, तालुका येवला जमीन वळतीकरण प्रस्तावाचा देखील आढावा घेण्यात आला। बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगळुरे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। मंत्री भुजबळ यांनी सरकारी क्षेत्र हस्तांतरण, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांची संमती, तलाव क्षेत्रातील नोंदणी आणि पोहोच रस्त्याच्या प्रस्तावासंदर्भातील प्रलंबित मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला। देवरगाव आणि खडकमाळेगाव येथील भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच तलाव ते सावरगाव रस्त्याचा काही भाग वनक्षेत्रातून जात असल्याने आवश्यक 3-2 प्रस्ताव तातडीने सादर करून मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले। सर्व विभागांनी समन्वय राखून कामे वेळेत पूर्ण करावीत असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले।